टुरिंग टॉकीजला 12 वर्ष पूर्ण झाली खरंच. असं वाटतं की कालच सिनेमा शूट केला. खरं तर टुरिंग टॉकीजची जी सुरुवात आहे ती 2007 मध्ये झाली. माझा पहिला सिनेमा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. हा सिनेमा नाही आठवत आहे? तुमचं आवडतं गाणं आहे त्यात. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली. करेक्ट. हा जो सिनेमा आहे हा सिनेमा महाराष्ट्रामध्ये मी रिलीज केला 2007 मध्ये आणि सुपर डुपर फ्लॉप चालला नाही सिनेमा. तेव्हा भारत माता टॉकीजमध्ये एक प्रोजेक्टर चालवणारे काका होते. त्यांनी अगदी थुंकत थुंकत मला छान ॲडवाईस केलं. त्यांनी मला सांगितलं, तृप्तीजी सिनेमा तर बरा बनलाय पण सिनेमा सिटीच्या लायकीचा नाहीये, टुरिंग टॉकीजमध्ये लावा, चांगला चालेल. फुक. ऐकलं मी त्यांचं ऐकलं. कचकचित साडी, सुपरहिट नथ, सुपर मेकअप करून जेव्हा मी टुरिंग टॉकीजसाठी गेले तेव्हा मला कळलं की हे जे थिएटर आहे हे भिंतींचं बनलेलं नाही तर कपड्याचा तंबू सिनेमा आहे. तिकडची संस्कृती, तिकडचं ते वेगळं जग हे बघून मी अमेज झाली, आश्चर्यचकित. आणि असं वाटलं मला जर इतकं आश्चर्य वाटतंय तर माझ्या व्ह्युअर्सना किती त्याचं आश्चर्य वाटेल. आणि ह्या सिनेमावर, ह्या सब्जेक्टवर एक सिनेमा झाला पाहिजे. आणि तिथून ह्याचं बीज रोवलं गेलं आणि सिनेमा बनवणं सुरू झालं. तुम्ही भरभरून प्रेम दिलं. मला एक अभिनेत्री म्हणून तुम्ही स्वीकारलत. ह्या सिनेमाला तुम्ही एक चांगला सिनेमा म्हणून दर्जा दिलात. नुसतं माझ्या मराठी बांधवांनी नाही तर अगदी इंटरनॅशनली सुद्धा या सिनेमाचा खूप गाजावाजा झाला. एक लहान बाई जी महाराष्ट्रातून कमी शिकलेली, जिला अजिबात सिनेमाचं पण ज्ञान नाही, अशा एका व्यक्तीने सिनेमा करावा आणि तो सिनेमा ऑस्करला जावा. खरंच माझ्यासाठी स्वप्न होतं. आजही मला खरं वाटत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे तो सिनेमा अगदी कुठल्याही प्रकारचा वशिला किंवा पैसा दाबून ऑस्करला गेलेला नाही आहे. तो सिनेमा मी अमेरिकेमध्ये रिलीज केलेला आणि सिनेमा अमेरिकेमध्ये रिलीज केला आणि मग अमेरिकेमध्ये जे ऑस्कर सिलेक्शनची जी टीम असेल किंवा त्यांची तत्सम काहीतरी एक टीम असेल त्यांनी तिथे थिएटरला जे रिलीज झालेले सिनेमे होते ते त्यांनी काढले आणि त्यामधून कुठला सिनेमा हा लायकीचा आहे ऑस्करला जाण्याचा तो सिनेमा त्यांनी निवडून काढला आणि तसा टुरिंग टॉकीज निवडला गेला आणि तो ऑस्करला पोहोचला. आणि एक दिवस माझ्या मोबाईलवर पॉपअप झाला ईमेल की तुमचा सिनेमा ऑस्करला आहे. खरंच माझ्यासाठी ऐतिहासिक गोष्ट होती. अजून एक अशीच ऐतिहासिक गोष्ट टुरिंग टॉकीजवेळी झाली होती. ती म्हणजे बेस्ट ॲक्ट्रेस हा अवॉर्ड मला मिळाला होता जागरण फिल्म फेस्टिवलला, पण तो अवॉर्ड मी शेअर केला होता श्रीदेवी ह्या एका लेजंड आर्टिस्टसोबत. खरंच मी कधी नाही विसरू शकत तो क्षण. अगदी माझ्यासाठी ऑस्करपेक्षा मोठी गोष्ट होती. कारण का आपल्या भारताची एक मोठी अभिनेत्री येते आणि तिच्यासोबत अवॉर्ड शेअर करणं जे मला टुरिंग टॉकीज ह्या सिनेमामुळे भाग्य लाभलं. हे तिथेच थांबलं नाही. ह्या सिनेमाने अगदी ऑस्ट्रेलिया, हॉलंड, इंडोनेशिया, LA, शिकागो, जपान इथे सगळीकडे आपलं नाव लौकिक केलं. एका मराठी सिनेमाने एवढं नाव करणं. जपान फिल्म फेस्टिवलला मला बेस्ट ॲक्ट्रेस मिळालं, बेस्ट फिल्म मिळालं, बेस्ट एडिटिंग मिळालं, बेस्ट डिरेक्शन मिळालं. हे खूप काही, हे जे काही आहे ना हे भरभरून मला आपल्या ह्या मराठी सिनेमाने दिलं. आणि हे शक्य झालं ते फक्त आणि फक्त तुम्ही नेहमी मला एक स्ट्रेंथ दिली की तृप्ती तू नेहमी काहीतरी वेगळं करते आणि तू नेहमी काहीतरी वेगळं कर. आणि तुम्ही मला ह्या दिलेल्या ताकदीमुळे मी नेहमीच काहीतरी वेगळं करू शकली. प्रवाहाच्या उलट्या दिशेला जाण्याचा नेहमी प्रयत्न करू शकले. ते फक्त आणि फक्त तुमचा माझ्यावर असलेला कॉन्फिडन्स आणि प्रेम. असेच सिनेमे मी पुन्हा पुन्हा करत राहीन आणि करत राहावं ह्यासाठी तुमच्या मला शुभेच्छा हव्यात, तुमचे आशीर्वाद हवेत. आणि माझा प्रयास असेल की मी असेच छान सिनेमे तुमच्यासमोर सादर करत राहीन. थँक्यू व्हेरी मच आणि आय लव्ह यू ऑल. तुम्ही खूप प्रेम मला दिलं आणि ते मी अगदी इथे माझ्याजवळ माझ्या मनाशी घेऊन आहे. थँक्यू.